नमस्कार, आपल्या प्रॉपर्टी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी जो प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे तो म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे। रेडी टू मूव्ह नाही, रेडी टू मूव्ह जर तुम्हाला हवे असेल तर बरेचसे प्रोजेक्ट आहेत माझ्या व्हिडिओवरती, तुम्ही ते नक्की चेक करा। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ज्या लोकांचं बजेट खूप 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 छोटं आहे, त्यांना फ्लॅट घ्यायचा आहे पण हातामध्ये पैसे नाहीयेत, त्या लोकांनी काय करावं, त्या लोकांनी अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये बुक करायला पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळेस तुम्ही रेंटवरती उतरले राहता, तुमचे EMI चालू असतात, कसं कुठले ना कुठले पर्सनल लोन वगैरे तुम्ही घेतलेले असतात किंवा तुमच्या आधीच्या काही गोष्टी असतात, कुठून थोडेफार पैसे उचललेले असतात, ते देणी असतात, बऱ्याच अशा गोष्टी असतात जेणेकरून तुम्ही लोनवरती नवीन घर घेऊ शकत नाही। नवीन काय म्हणजे तुमचं जर घरच नसेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवून त्यावरती लोन उचलू शकत नाही आणि म्हणून तुम्ही एखादं नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही। अशा लोकांसाठी, खास अशाच लोकांसाठी ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांची फॅमिली मोठी आहे, अशा लोकांसाठी मी खास रेरा अप्रूव्ड असा हा प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळी संपलेली आहे, दिवाळीनंतर बऱ्याचशा प्रोजेक्टचे प्राइस वाढलेले आहेत। का? कारण दिवाळीमध्ये खूप साऱ्या फ्लॅट्स विकले गेलेले आहेत, प्रतिसाद तुमचा खूप चांगला राहिलेला आहे। आता राहिले फक्त न्यू इयरमुळे काही गोष्टींमध्ये आपल्याला सूट मिळून जाते। ऑफर फार अशा नसतात पण थोड्याफार ज्या ऑफर असतात त्या सुद्धा सोडू नका, कारण नवीन वर्षानंतर प्रचंड 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 प्राइस वाढणार आहे, हे लक्षात ठेवा। आता जी प्राइस आहे, ज्या प्राइस मध्ये तुम्हाला घरे मिळत आहेत, ज्या काही थोड्याफार कमी वाटत आहेत, अफोर्डेबल वाटत असणार, त्या तुम्हाला वाटत असतात की नाही अफोर्डेबल तर नाहीये, हे जास्त प्राइस आहे, पण ते सुद्धा आता राहणार नाहीये न्यू इयर नंतर। एवढं लक्षात ठेवा। हा व्हिडिओ माझा तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल। जर तुम्ही खरंच विचार करत आहात घर घेण्याचा, तुम्हाला असं वाटत असेल की हो बघूया नंतर, पण त्या बघूया नंतर साठी सुद्धा प्लॅनिंग करणं खूप आवश्यक आहे। आता मी या प्रोजेक्ट बद्दल डिटेल करते तुम्हाला। हा मी आता तुम्हाला 1 BHK घेऊन आलेली आहे, यामध्ये 2 BHK सुद्धा आहे। सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, यामध्ये न्यू इयर ऑफर अशी आहे की तुम्हाला पोझिशन पर्यंत, म्हणजे जोपर्यंत चावी हातामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला EMI भरायचं नाहीये। ज्या लोकांच्या हातामध्ये पैसे नाहीयेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यांच्याकडे पैसे सध्या नाहीयेत फारसे, पण त्यांचं लोन सँक्शन होऊ शकतं, कारण का कमी दरातले फ्लॅट्स आहेत, यामध्ये छानचे आहेत, छोटंसं फ्लॅट आहे पण मोठी फॅमिलीसाठी एक उत्तम पर्याय म्हणून येऊ शकतं। सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, सगळ्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत, त्याच्यामुळे त्याची काही प्राइस वगैरे अशी वेगळी काय वाढलेली नाहीये, प्राइस मात्र चांगली लिमिटेडच आहे। म्हणून सांगते तुम्हाला, जर चांगला फ्लॅट घ्यायचा असेल तर हा पर्याय खूप चांगला आहे तुमच्यासाठी अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला EMI भरायचं नाही जोपर्यंत हातामध्ये चावी येत नाही तोपर्यंत। बाकी सगळे डिटेल्स मी करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण व्हिडिओ बघूया आणि काय काय मिळणार आहे हे समजून घेऊया। त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हो मला खरंच घर घ्यायचं आहे, प्लॅन करते मी, तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या। जर तुमच्या हातामध्ये पैसे जर थोडेफार कमी जास्त जरी असेल ना तरी व्हिजिट द्या। जर तुमचे इन्कम सोर्स चांगला असेल तर आपण त्याला लोन अमाऊंटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करूयात। पण त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला फोन करायचा आहे आणि यायचं इथे अपॉइंटमेंट घ्यायला। आपण पहिले सॅम्पल फ्लॅट बघून घेऊयात। चला तर समजून घेऊया डिटेल्स। हा आहे सॅम्पल फ्लॅट आणि इथे तुम्हाला मिळणार आहे, जर तुम्ही स्पॉट बुकिंग करत आहात, स्पॉट बुकिंग किती करायची आहे तर 50,000 करायची आहे। तुम्ही मग 1 BHK बुक करा किंवा 2 BHK बुक करा, 50,000 फक्त ही स्पॉट बुकिंग आहे। मला असं वाटतं की सगळ्यांना हे अमाऊंट जी आहे ही परवडण्यासारखी आहे, कोणीही 50,000 सहज भरू शकतं। ही अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला मॉड्युलर किचन मिळणार आहे, कोणता व्ह्यू पाहिजे तो व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे। न्यू इयर येणार आहे, न्यू इयरचं ऑफर चालू आहे, न्यू इयर संपल्यानंतर ऑफर मिळणार नाहीये। न्यू इयरची ऑफर काय आहे, तुम्हाला जर स्पॉट बुकिंग करत आहात, तुम्ही या वर्षाच्या अखेरीस पर्यंत आतमध्ये जर तुम्ही बुकिंग करत आहात तर तुम्हाला EMI लागणार नाही। कधीपर्यंत तर पोझिशन पर्यंत। पोझिशन कधी आहे तर 2025ला पोझिशन आहे, तोपर्यंत तुम्हाला EMI एकही भरायची नाहीये। सगळ्यात तुम्हाला अजून सोयीस्कर काय आहे माहिती आहे का, सोयीस्कर हे ठेवलं आहे की तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट करायचे आहे, कारण का तुम्ही जर हातामध्ये फारसे पैसे नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर कमीत कमी तुम्ही 1 लाख रुपये करून असं डाऊन पेमेंट करू शकता। बाकी जे काय आहे ते तुमचं लोनमध्ये किंवा जी गव्हर्नमेंट टॅक्सेस आहेत ती तुम्हाला दर महिन्याला भरून रिकामा करू शकता। बाकी जे लोन आहे, मेन लोन अमाऊंट आहे, ती तुम्हाला पोझिशन नंतरच सुरू होणार आहे। सगळं लक्झरीज गोष्टी मिळणार आहे, अशीच बिल्डिंग मिळणार आहे, सुंदर आहे। लवकरात लवकर या आणि बुकिंग करा।